हॅलो, मी प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील. यूट्यूबच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधता यावा आणि शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असणारे करूया शेती फायद्याची भाग 1 आणि भाग 2 आपण यूट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणत आहोत. त्यापैकी भाग 1 चे 6 एपिसोड ऑलरेडी यूट्यूबवरती उपलब्ध झालेले आहे. जर अजून कोणी पाहिले नसतील, फॉलो केले नसतील, सबस्क्राईब केले नसतील, तर तुम्ही भीमराव पाटील या चॅनेलवरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता, फॉलो करू शकता, जेणेकरून आणखी एपिसोड तुम्हाला पाहता येतील. प्राध्यापक डॉक्टर बी.जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली करूया शेती फायद्याची भाग 1 ही व्हिडिओ सीडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. शेतकऱ्यांना शेती फायद्याची करण्यासाठी व विद्यार्थ्यांना शेतीची आवड निर्माण होण्यासाठी या व्हिडिओ सीडीचा निश्चितच फायदा होत आहे. या यशानंतर आम्ही आपणापुढे करूया शेती फायद्याची भाग 2 घेऊन आलोय. पृथ्वीच्या निर्मितीपासून कोट्यावधी वर्षांचा काळ हा कोणत्याही सजीवाविना कोरडा आणि भयान गेलाय. पण निसर्गाच्या चमत्काराने पृथ्वीवर सजीव निर्माण झाले आणि सजीवांच्या लाखो जाती गुण्या गोविंदाने राहू लागल्या. प्रत्येक सजीवाच्या जगण्याला आणि अस्तित्वाला निसर्गाने काही नियम घालून दिलेत. याला मानव कसा अपवाद असू शकेल? निसर्गाची पूजा करण्याची आपली संस्कृती आहे, पण बदलत्या काळात माणूस मात्र आपल्या गरजा भागवण्यासाठी निसर्गावरच अतिक्रमण करू लागलाय. महात्मा गांधींनी म्हटलंय की पृथ्वी ही भूतलावरील साऱ्यांच्या गरजा भागवण्यास सक्षम आहे, पण ती एकाही माणसाची हाव भागवण्यास मात्र असमर्थ आहे. फुलपाखरू आणि पक्षी अलगदपणे फुलातील मध काढून घेतात, पण माणूस मात्र फुले चोरवडून घेतो. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती ही जपमाळ ओढताना निसर्गाचे स्वरूप जे सत्य आहे ते जर ध्यानी आलं नाही तर रामनामाचे रूपांतर कामनामात होईल. आज भारताची हीच अवस्था झाली आहे. माऊलींच्या आळंदीला निघालेली ही दिंडी चोरांच्या आळंदीच्या वेशीवर येऊन धडकली. सौंदर्य हे सर्वच प्राणीमात्रांना प्रिय असते, पण मानवाची सौंदर्य जिज्ञासा काही औरच आहे. सौंदर्य ही नाण्याची एक बाजू असेल तर विघातक अशी त्याची दुसरी बाजूही असू शकते. नदीचा महापूर, बॉम्बस्फोटानंतर निघणारे मशरूमच्या आकारातील धुराचे लोट, ढगात कडाडणारी वीज, निसर्गात बागडणारे पतंग, फुलपाखरं या साऱ्यांचं सौंदर्य म्हणजे साखरेच्या वेष्टनातील विषासारखंच असतं. हराळी, कोरडू यांसारख्या वनस्पती बागेची शोभा वाढवतात, पण त्यात जर शेतात असतील तर रंगीबेरंगी कीटक, पतंग, फुलपाखरं दिसायला कितीही आकर्षक असले तरी त्यांचं खरं रूप, त्यांचा जीवनक्रम आणि पिकांचं होणारं नुकसान समजावून घेण्यासाठी, तसेच शत्रुकिडी आणि मित्रकिडी ओळखण्यासाठी ही व्हिडिओ निश्चितच उपयोगी पडेल.